गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा घेणार आहेस? थँक्यू. बरं, सागरला हवा असेल तर घेऊन जा, तयार आहे चहा. अगं नाही, तो झोपलाय अजून. काल रात्री उशिरा त्याला एक फोन आला होता. त्याच्या मित्राचा ॲक्सिडेंट झालाय. रात्रभर तो हॉस्पिटलमध्येच होता, म्हणजे काही मदत वगैरे लागली तर. आत्ता कुठे घरी आलाय म्हणून जरा पडलाय. अच्छा, पण मग त्याचा तो मित्र कसा आहे? सागर खूप अपसेट वाटला मला. बहुतेक त्याच्या मित्राची कंडिशन खूप क्रिटिकल असावी. मी पण त्याला हेच विचारत होते तर अचानक बोलता बोलता त्याच्या डोळ्यात पाणीच आलं. व्हेरी सरप्रायझिंग. कसं असतं बघ ना मुक्ता, म्हणजे आपल्याला जरा जरी वाईट वाटलं तरी आपण लगेच रडून आपलं मन मोकळं करतो, पण पुरुषांना तसं काहीच करता येत नाही. आणि म्हणून त्यांच्या डोळ्यात जरा जरी पाणी बघितलं तरी आपल्याला कसं तरीच वाटतं. तरी पण ज्योती, सागर तसा नाहीये ग. तो ना त्याची दुःख, त्याचे प्रॉब्लेम्स, त्याचे टेन्शन्स कधी इतक्या पटकन व्यक्त नाही करत. आणि म्हणूनच मला काळजी वाटते. खरंच खूप मोठा प्रॉब्लेम असेल. डोंट वरी. मला वाटतं अशा वेळेला आपण फक्त आधारच देऊ शकतो ना. चल, मी राकेशला चहा देऊन आलेच. हे खंडोबाराया, हे देवा, माझ्यासाठी नाही त्या इजरावासाठी तुझ्याकडे प्रार्थना करतो. त्या माणसाच्या तोंडून एकदाच बाहेर पडू दे. त्याच्या मनात काय असेल ते कळू दे. एकदाच कटकट संपली एकदाची. अरे राजू, अरे तुला देवाच्या पाया पडताना पाहून लय बरं वाटलं बघ मला. पण एवढा फरक झाला तरी कसा तुझ्यात? होतो होय. फरक होतो बा. आणि तो फरक होण्याकरता आयुष्यात कुणीतरी एक यावा लागतो. काय 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 यावं लागतं? एक क्षण यावा लागतो. तो क्षण आला की माणसाच्या आयुष्यात फरक पडतो. बऱ्याच दिवसांनी भेटलाय. कोण कोण भेटला? हे एक पॉइंट, एक हेतू भेटलाय काहीतरी करण्याचा. हेच देवाला म्हणलं बाबा, तो आता राहू दे, कुठं नको जाऊ दे. शाबास शाबास पोरा. आपण सगळ्यांचं चांगलं करावं म्हणजे परमेश्वर आपलंही चांगलं करतो. बघ खरंय. खरं झालं तुझं? जाऊ का? होय. तू पण द्या आशीर्वाद एकदा. असू दे, असू दे. चल. परमेश्वरा, ही साडी वैजूनी मला लग्नात दिली होती. आता लवकरच तिच्या घरी राहायला जायचंय. कधी कधी खरंच असं वाटतं की विदुलाला जास्त दुखावून नाही चालणार. बरं नाही वाटत असं वागताना. पण मी तरी काय करू? मुंबईत चांगली जागा मिळवायची तर असं करावंच लागतं. सॉरी वैजू, पण माझा नाईलाज आहे ग. सॉरी. सागर, या तिन्ही मुलींना एक प्रोजेक्ट करायचा आहे. त्याच्यासाठी आपण त्यांना जागा द्यायचं कबूल केलंय बरं का. गुड मॉर्निंग आजी. गुड मॉर्निंग. बरं झालं तुम्ही पण आलात. बसा बसा. नाथा, आणखीन एक चहा आण बाबा. आता सागरना सांगतच होतो मी. ऐका आता तुम्ही पण. आपली विनी, मुक्ता आणि ज्योती या तिघींना मिळून एक प्रोजेक्ट करायचा आहे. आणि तिघींनी अत्यंत उत्साहाने कामाला सुरुवात केलेली आहे. हो आजी, ज्योती मला सांगत होती की त्या एक कच्चा आराखडा बनवून तुला दाखवणार आहेत म्हणून. व्हेरी गुड. बघा, संधी दिली की कामाचं सोनं होऊ शकतं. सागर, तुम्ही आणि राकेशने त्यांना मात्र मदत करायची बरं का. कारण त्यांच्याकडे उत्साह खूप आहे पण अनुभव नाही आहे ना. म्हणून
सागर, तुमचं लक्ष नाही आमच्या बोलण्याकडे. काय झालंय? अहो, तब्येत बरी आहे ना तुमची? तब्येत ठीक आहे माझी. मला एक महत्वाचं काम आठवलंय. मी आलोच. काय झालंय काय या सागरना? आजी तू काळजी करू नको. मी त्याच्यावर लक्ष ठेवतो आणि त्याला लागेल ती मदत मी करेन. हं? तू नको ग काळजी करू. हॅलो. हॅलो सागर. क्लास. अरे अरे पण तू तर. हो हो, हॉस्पिटलमध्ये होतो. जवळजवळ कोमातच होतो. तुझीच कृपा. पण म्हणतात ना सागर, देव असतो आणि तो न्यायही देतो. त्यामुळेच मी वाचलो. पण आता एक लक्षात ठेव तू सागर, तू मात्र वाचणार नाहीयेस. हे बघ विजय, उगाच टोकाची भूमिका घेऊ नकोस. मी काय बोलतोय ते ऐकून तर घे. आतापर्यंत तुझंच ऐकलं मी सागर, पण आता काहीही एक ऐकणार नाहीये तुझं मी. म्हणजे काय करणार आहेस तू? घाबरू नको रे. एक घाव दोन तुकडे तर नक्कीच करणार नाही. तुला थोडं थोडं करून मरण देईन. यापुढे आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तुला माझी आठवण येईल सागर. हे बघ विजय, उगाच धमक्या देऊ नकोस. हे असं करून तुझं भलं होणार नाहीये. माझं भलंबुरं मी बघून घेईन ना सागर, पण तू तुझी काळजी घे. कारण एक दिवस असा येईल जेव्हा तू स्वतः ACP जयंत कामतला भेटशील आणि तुझा गुन्हा तू तुझ्या तोंडाने कबूल करशील सागर. हे लक्षात ठेव तू. विनी, माननी आपल्यावर जो विश्वास दाखवला तो आपण खरा करून दाखवायला हवा. म्हणजे काय, प्रश्नच नाही. आपण एक काम करायचं का, एक रफ प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून माननाच दाखवूया. चालेल? चालेल, पण काय आहे ना मुक्ता, मला यातलं फारसं काही कळत नाही. मी म्हणजे आधीच सांगून ठेवते तुला. अगं मलाही नाही कळत, पण कॉमन सेन्स वापरून आपण सुरुवात तर करूया. आणि मग काय ऍडवाइस लागला तर तुझे पप्पा किंवा माझे पप्पा आहेत ना. या ओके. चल तू एक लिस्ट कर. काय आपण काही मुलींनो, points- काय चाललंय? शॉपिंगची लिस्ट बनवताय का? अगं नाही, आम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतोय. कसला प्रोजेक्ट? आमचा तो मिठायांच्या कारखान्याचा. व्हॉट रबिश विनी. विनी, मी इथे बघते की तुझं लग्न एका श्रीमंत घरात कसं होईल आणि तू काय आकडेमोड करत बसलीयस. बरं, मी तुला एक फोटो दिला होता. कसा वाटला तुला मुलगा? ठीक आहे. ठीक आहे म्हणजे? अगं तुला कळतंय तो मुलगा कोण आहे, किती श्रीमंत आहे ते? कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या मालकांचा मुलगा आहे. मोस्ट एलिजिबल बॅचलर इन टाउन. आणि म्हणे ठीक आहे. अगं बाई बोल ना, तुला तो मुलगा आवडला नाही आवडला हे मला सांगितल्याशिवाय मी कसं ठरवणार की त्यांना इथे बोलवायचं की नाही ते? ओके मामा, बोलव त्याला. बघते तुझा तो मोस्ट एलिजिबल बॅचलर कसा आहे. ऑलराईट. थँक्यू.
वेलकम. विनी, मेघना काकी म्हणते ते बरोबरच आहे. एकदा काय तू श्रीमंताची बायको झालीस की आमच्या या छोट्याशा प्रोजेक्ट रिपोर्टला नक्कीच विसरशील, हो ना? पॉइंट. चुप, पुढचा पॉइंट सांग. वेडी कुठली? हरी काका, हरी काका. कोण आहे? अरे तुम्ही आहे काय? बरं ते काय वडील नाहीत माझ्या घरी. नाही आहेत. हा मी गॅरेजवर गेले होते, नव्हता असतो तिथे. हा नाही जा घरी आलो. बरं, पुस्तक आणली तुझ्यासाठी. होय. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची आहे. अरे थँक्यू. गॅरेजवर का नाही गेलास? नाही जरा हात दुखत होता ना. का? काय जरा हिरोगिरी केली ना आपण एकदम. म्हणजे काय झालं, गाडीची डिलिव्हरी द्यायला गेलो मी तिकडे. म्हणजे गाडी दुरुस्त झाली, गिरायकाला परत द्यायला गेलो. जाताना मला एक त्या रस्त्याच्या त्या बाजूला एक माणूस रिक्षातून उतरला आणि दिसला मला. तो माणूस पैसे देत होता रिक्षावाल्याला. तेवढं एक चोरट्या आला मागून त्याच्या हातातली बॅग घेऊन पळाला. हे आपल्या मुंबईत असं होतच ना. मी बघितलं, माणूस चांगला दिसला मला, जंटलमॅन वाटला. गेलो त्या चोरट्याच्या मागे धावलो, पकडला, हाणला त्याला. लय त्याला लागलं, थोडं मला लागलं एक इथं जरा थोडस. पण ती बॅग घेतली हिसकावून, आणून दिली त्या माणसाला परत. लय खुश झाला तो. अरे वा, खूप छान काम केलंयस म्हणजे तू. असं तो पण म्हणाला मला. एक मिनिट, त्या माणसानं मला त्याचं कार्ड दिलंय. एक मिनिट. हा हे बघा, हे मला भेटायला बोलवलं त्यांनी. विनायक रणदिवे. हा बाबांचं कार्ड. राजूला इतक्यात सांगायला नको. राजू, तू भेट यांना. हा भेटणार आहे. पण बोलताना जरा जपून. हा का? ऍडव्होकेट आहेत ना ते. हो वकील. बरोबर, भेटतो मी. येऊ मम्मी? हा हरी काकांना सांग मी येऊन गेले. हो सांगतो सांगतो. नक्की नक्की. बाय. हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होणार होणार. पैशाचं पाकिट घेतलं, रिसीट हे घेतली. प्रभूंचंच घर आहे ना? हो प्रभूंचं घर. अनुराधा प्रभू आहेत. अनुराधा प्रभू? हो आहेत आहेत. अनुराधा? नाही आता तू आण्या म्हण, अण्णा म्हण, काही म्हण, आता मी चिडणार नाही. कमालच जरी ओळखलंच नाही मी तुला, आणि त्यातूनही अनुराधा प्रभू कोण हेही मला कळेना. अरे कसं आठवणार तुला? तुझ्यासाठी ही फक्त ताई आहे, पण आमच्या कॉलेजच्या मित्रांसाठी ही मिस अनुराधा प्रभू आहे. काय बरोबर ना? अगदी बरोबर. अर्थात हिला बघून मला आता 2-2 अनुराधा प्रभूंना भेटल्याचा आनंद मिळाला. तू मात्र अगदी आहेस तसा आहेस. बरं मी निघू, तुमच्या गप्पा चालू. भेटूया परत सवडीत. आहेस ना 2-4 दिवस? अरे नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त आहे. अरे आता नाशिक सोडून मी मुंबईला स्थायिक झालेलो आहे. नाटक, सिनेमा, सिरियलसाठी लेखन करतो. या सगळ्या मंडळींना लेखक असा हाकेच्या अंतरावर लागतो रे. बरं मी आता निघू, आपण भेटूच मग. बोलत बसा तुम्ही. आलोच. आत येऊन बसणार आहेस की दारातूनच परत जाणार आहेस? तू आत घेतलंस तर येणार. मी चहा घेऊन येते. म्हणजे तू आज जाऊन चहा पिऊन येणार का? अगं 2-4 थेंब माझ्यासाठी तरी घेऊन ये. काय रे बाबा, तुझं एवढं मोठं नाव झालंय, कीर्ती मिळवलीस, आहेस तसाच आहेस. बस बस आले. हॅलो दिवाकर साहेब. बोला अरुणराव. दिवाकर साहेब, एक अतिशय आनंदाची बातमी आहे. त्या गोवर्धनला संपवण्याची एक उत्तम संधी चालून आली. हे बघा अरुणराव, जे काही कराल ते सांभाळून आणि जपून करा. नाही, कारण ह्यापूर्वी तुम्ही जे जे प्लॅन्स केले ते सगळे तुमच्या अंगाशी आलेत. दिवाकर साहेब, अहो युद्ध म्हटलं की हारजीत असायचीच. मी तितकंसं नाही मनावर घेत ते. कारण अंतिम विजय कोणाचा हे महत्वाचं आहे, नाही का? हां, तेही खरंच आहे म्हणा. म्हणूनच म्हणतो, आता मी जी खेळी खेळतोय ती ऐका. तुमचा विश्वास बसणार नाही, पण दिवाकर साहेब, त्या गोवर्धनचा उजवा हात तोडून माझ्याकडे आणण्यात यशस्वी झालोय. नाही कळलं?
आनंद जोशी. काय? आनंद? नाही, शक्य नाहीये. शक्य झालंय दिवाकर साहेब. मला भेटून गेला तो. आणि दिवाकर साहेब, पैसा भल्या भल्यांची नियत फिरवतो. स्वप्नातही खरा वाटणार नाही असा पगार मी त्याला ऑफर केला. शिवाय इतर पक्ष झालं. नियत फिरली त्याची. त्यांनी माझी ऑफर स्वीकारली आहे दिवाकर साहेब. आता हा आनंद जोशी माझा गुलाम आहे. मी सांगेन तेच तो करणार. मला हवी ती सगळी माहिती तो पुरवणार. त्या अटीवर तर एवढ्या मोठ्या पगाराचं आमिष दाखवलंय मी त्याला. आणि आता एकदा का त्याने आपल्याला हवं ते काम केलं की मग बघू कोणाचं काय काय करायचंय ते. नाही, ठीक आहे. पण हे पहा, जे काही होईल ते सगळं मला कळवत राहा. ओके? या ऑफकोर्स. बाय. हॅलो, मी पौर्णिमा बोलते. काय काम आहे? मी तुला रिमाइंड करायला फोन केला की आज डेली डेव्हलपमेंट बोर्डाची महत्त्वाची मीटिंग आहे. त्यामध्ये ऑपरेशन व्हाईट फ्लड ह्या विषयावर डिस्कशन होणार आहे. काय? ती मीटिंग आज आहे? पण मला कोणीच रिमाइंड केलं नाहीये. आय एम सॉरी, पण मला ह्याबद्दल काहीच कल्पना नाहीये. मला आत्ताच सांगण्यात आलं की सगळ्यांना फायनल रिमाइंडर द्यायला, म्हणूनच मी तुला फोन केला. का? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम म्हणजे? मी प्रोजेक्ट रिपोर्ट स्टडी केला नाहीये. मी काहीच पॉइंट्स काढले नाहीयेत. माझी काहीच तयारी झाली नाहीये. मग मी काही मदत करू? तू काय मदत करणार आहेस माझी? मला ह्याची थोडीशी कल्पना होतीच की तुझ्या स्ट्रेसमुळे म्हणा, तुझ्या बिझी शेड्यूलमुळे म्हणा, तू ही मीटिंग विसरून गेला असेल. पौर्णिमा, नाही, मी माझ्यातर्फे थोडीशी तयारी करून ठेवली आहे. काही पॉइंट्सही काढून ठेवलेत. इफ यू डोंट माइंड यू कॅन हॅव अ लुक. ठीक आहे, तू पाठवून दे पेपर्स. आणि पौर्णिमा, थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम सागर. पण एक सांगू? काय? का कोण जाणे, मला असं वाटतंय की मुक्ताबरोबर लग्न केल्यापासून तू सुखी नाही आहेस. सतत स्ट्रेस असतोस, सतत काहीतरी विचार करत असतोस. आय मीन, यू डोंट लुक लाईक अ हॅपीली मॅरिड पर्सन. हे बघ पौर्णिमा. नाही सागर, आय एम सॉरी, पण जर आपलं लग्न झालं असतं ना तर तुझ्यावर ही वेळ आली नसती. पौर्णिमा, एनिवेज, मी ती फाईल पाठवून देते, तू बघून घे.